घराच्या भिंतींनाही जिच्यामुळे अर्थ येतो तिच्या एका शब्दाने पण घरातला सगळा पसारा आवरतो. ती फक्त रक्ताचं नातच नसते तर ती असते घराचा कणा. तिच्या हाताच्या भेगांत कोरलाय घराचा नकाशा. तिच्या शांततेतच असते हजारो शब्दांची भाषा. उन्हात जळणाऱ्या संसारावरही ती घालते मायेचं पांघरून. स्वतः चंदनासारखी झिजून आपल्या घराला मात्र सुगंध देत राहते. आपले लेकरं थकल्यावर आपल्या लेकरांची ती एक विसाव्याची सावली असते आणि ठेस लागल्यावर आठवणारी आदिमाया माऊली असते. जिच्या कष्टांचं मोल करायला शब्दांकडेही ताकद नसते, कारण ती फक्त व्यक्ती नाही, ती एक जिवंत संस्कृती असते. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी वाट काय सोपी नसते हे तर माहिती आहे, पण चालायचं थोडीच थांबायचं असतं. पायाला काटे टोचले तरी पण चालतील, पण शिखरावर पोहोचल्यावरच तर सुख असतं. त्यामुळे चालत राहायचं. लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नसतो. आपल्या स्वप्नांच्या मागं आपणच वेडं व्हायचं असतं. पडलो तरी पुन्हा जिद्दीने उभं राहायचं असतं. हेच तर अनुभवाचं पाकिट असतं. दिव्याखाली अंधार असतो हे तर जगाला पण माहितीये, पण त्या अंधारालाही दिव्याचा आधार असतो. आणि माणसाचंही तसंच असतं. दुःखाच्या सावलीतच सुखाचं मोल कळतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि काल नाही व्हिडिओ टाकू शकले मी, कारण आपल्या घरी काल हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता त्यामुळे. तर सकाळी उठल्यानंतर बाहेरचं झाडून झुडून सगळं घेतलं. आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर चहा पाणी झालं आणि मग लागले मी हळदीचं लेपन आणि रांगोळी काढायला. कोणताही सणवार असेल, कार्यक्रम असेल तर रांगोळीशिवाय ते अपूर्णच वाटतं. आणि आता तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना, तर रांगोळीशिवाय ते अपूर्णच वाटणार आहे. त्यामुळे म्हटलं चला एकदम मस्त मोठी रांगोळी काढते. आणि सगळ्यात आवडीची माझी रांगोळी म्हणजे गायत्री पद्म रांगोळी. 4 फरचीवर मी असं हळदीने सारवते. ते थोडंसं सुकलं की ठिपके देऊन रांगोळी काढते. आणि 1-2 लेअर फक्त मी कलर भरते, लाल कलर, तरी पण एकदम उठून दिसते रांगोळी. सुरुवातीला आपल्याला ही रांगोळी थोडीशी अवघड वाटते, पण एकदा प्रॅक्टिस झाली ना तर खूप सोपी रांगोळी ही रांगोळी कशी काढायची बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलं, पण लवकर नाही डोक्यात बसत बरं का ही रांगोळी. 2-3 वेळा सुरुवातीला चुकती, त्यानंतर एकदा आपल्याला समजली ना थोडीफार, त्यानंतर मग छान येते. तर हळदीने सारवलेल्या याच्यावर रांगोळी काढली. थोडे रंग भरलेत फक्त, तर एकदम छान दिसते रांगोळी. त्यानंतर उंबरठ्यामध्ये पण हळदीचं लेपन रांगोळी काढली मी. आणि आता तुळशीजवळ पण मी थोडीशी रांगोळी काढते. आणि तुळशीजवळ पण थोडंसं हळदीने सारून जर रांगोळी काढली ना, खूप छान वाटतं असं सणावाराला. आणि सकाळी मी सागरला शेण आणायला सांगितलं होतं ना, तिने शेण आणून ठेवलं होतं, पण घरातलं स्वयंपाक सगळं आवरूपर्यंत उशीर झाला. त्यानंतर मग आता 3-4 वाजत आले होते, मग सारून घ्यायला लागले मी, कारण कामच एवढं होतं ना, काही केल्याने उरकाना. आणि त्यात आपलं रांगोळीचं त्याचं डेकोरेशन पण, घरातला स्वयंपाक, भांडे, भरपूर काम होतं. मग म्हणलं चला आता सगळं आवरल्यावरच मी सारून घेते. संध्याकाळपर्यंत 1.5-2 तासामध्ये सगळं सुकून जाईल. आणि हाताने सारायला एवढा वेळच नव्हता, त्यामुळे मग खराट्यानेच थोडंसं असं सारून घेतलं. आता परवाच्या व्हिडिओला 1-2 ताईंच्या कमेंट होत्या. त्या कमेंटचा रिप्लाय नाही दिला मी, कारण कधी कधी कळून पण न कळल्यासारखं करावं लागतं. काही गोष्टींच्यावर आपण न बोललेलं चांगलं असतं, कारण त्या शांततेत पण उत्तर दडलेलं असतं. त्यामुळे कधी कधी न बोललेलं चांगलं असतं, नाही का? कारण ही सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर आपण कितपत बोलायचं, कितपत शेअर करायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. इथं आवची बाऊ व्हायला वेळ लागत नाही. आपण यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर आपली पॉझिटिव्हिटी शेअर करायला आलोत, किंवा काही आपली क्रिएटिव्हिटी आहे, काही चांगल्या गोष्टी आहेत हे शेअर करायला आलोत, ना की आपल्या घरातलं काही आपण शेअर करायचं असतं. काही चॅनल मी असे पण पाहिलेत की सोशल मीडियावर ते घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, भांडण तणं काही पण शेअर करतात. पुढला अजिबात विचार करत नाही. जेव्हा त्यांना समजतं ना आपण हे बोलायला नव्हतं पाहिजे, सांगायला नव्हतं पाहिजे, दाखवायला नव्हतं पाहिजे, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ना, एकदा आपली इमेज डाऊन झाली ना तर ती डाऊनच होऊन जाते. जसं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तसंच आहे सोशल मीडियाचं पण बरं का. गाडीचा आवाज आला, कुठं गेले? आले काय? हे पा फौजी साहेब आले सामान घेऊन. आणि आपली रांगोळी कशी छान दिसायला लागली आता संध्याकाळी ना. हे पा कशी वाटते रांगोळी जी? एकदम खतरनाक, छान ना, एकदम भारी. माझे गजरे आणले की हा का? तर मी अशी तयार झाले. आपली संक्रांतीची साडी घेतलेली ती घातली. आता ब्लाऊज शिवलंय ताईंनी. कशी वाटते साडी?
साडी एक नंबर. हा ना. तुला कोणती साडी खराब दिसते ते? हा का. हा चल मी हळदी कुंकूचं सजवते इथं आता. हा कर ना. हे कवर का काढ. ते इथं ते हळदी कुंकूचं सजवायचंय ना, ते ब्लॅक छान वाटतं त्याच्यावरती, नाही त्याच्या खाली. चालतंय. फौजी साहेबांनी बाजारातून येताना देवासाठी फुलं आणले, मला गजरे पण आणले. मग मी गजरे पण लावले आणि देवपूजा करायला लागले. म्हणजे देवपूजा सकाळी झाली होती. मी जास्वंदीचे फुलं वाहिले होते देवाला. पण जसं संध्याकाळी होईल ना, ते संध्याकाळी जास्वंदीचे फुलं असे कोमेजून जातात आणि मग ते चांगले वाटत नाही मंदिरामध्ये. त्यामुळं ते फुलं मी काढून घेतले संध्याकाळी आता. आणि फौजी साहेबांनी बाजारातून येताना ते शेवंतीसारखे ते बिजलीचे फुलं असतात ना पांढरे, खूप छान वाटतात. तर ते फुलं मी देवाला वाहिले आणि हॉलमध्ये मला फुलांचं थोडंसं डेकोरेशन पण करायचं होतं हळदी कुंकवासाठी. तर मग बाकीचे फुलं मी त्यासाठी वापरले. मकर संक्रांती काय सांगते, ओठावरती साखर पेरून जगाला वेड लावता येतं, पण कुठंतरी काळजाच्या कोपऱ्यात लपलेला राग कसा लपवता येतो. तिळात मिसळला गुळ तरी तो फक्त जिभेलाच कळतो. मनात जपलेला राग मात्र आपल्या आतल्या माणसाला जाळतो. त्यामुळे यंदा तिळगुळ देताना मनाचे दरवाजे थोडे उघडूया आणि नुसता तोंडावरच्या गोडव्यापेक्षा आपण आपल्या मनातला ओलावा जरा जपूया. तर रांगोळीवर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या मी. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्तीचा वेळ झालेला होता ना, तर दिवे लावून घेते म्हणलं. त्यानंतर बायका यायला सुरुवात होईल आणि बाहेर दिवेच लावत होते. तितक्यात एक ताई आल्या आणि मग मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावायला लागले. थोडंसं गप्पा गोष्टी तेवढ्यात वेळ गेला आणि म्हणलं होतं आता दिवे लावल्यानंतर मी बांगड्या घालते हातभर मस्त. बांगड्या काढून पण ठेवल्या होत्या. त्यानंतर बायका यायला लागल्या ना, मला ते बांगडे घालायला सुद्धा वेळ मिळाला नाही बरं का ताईंनो. तर ते सगळं आवरलं, घर दार सगळं आवरलं, स्वतःचं आवरलं, फक्त ते बांगडे घालायचं विसरून गेले. नंतर लक्षात आलं ना, माझ्या खूप चुरचूर लागली मला. पण घाई गडबडीमध्ये कधी कधी असं पण होऊन जातं बरं का. पण चला, मनी भावती तर देव असं म्हणतात ना. त्यानंतर मग थोडी चुरचूर लागली फौजी साहेबांना. म्हणलं बघा बरं, सगळं आवरलं आणि मला बांगडे घालायचंच लक्षात नाही राहिलं. एखादं तुम्ही सांगतेत मला की बांगडे घाल बाई, तर फौजी साहेब काय बोलतेत, एवढा मोठा नवरा तुझ्या बरोबर आहे आणि काय चुरचूर लागून देते तू. तर असे फौजी साहेबांचं. आता काल चतुर्थी होती ना, त्यामुळे बऱ्याचशा बायकांना चतुर्थीचा उपवास असतो ना, त्यामुळं म्हटलं मग जास्त काही नको नाश्ता ठेवायला. सगळ्यांना मसाला दूध ठेवलं होतं आणि ज्यांना उपवास नाही ना, त्यांना मग राजूनी भजे बनवले होते, राजूच्या हातचे स्पेशल भजे. तर राजू भजे पण काढत होता आणि दुधाचे ग्लास पण मला भरू देत होता. आणि मी बायका आलेल्या मग त्यांना व्यवस्थित इकडं हॉलमध्ये हळदी कुंकू वगैरे पाहत होते. सर्व शेजारचे निदान आमच्या 8 डझन साचले पाहिजे आहे का नाही? मग बरोबर आहे का नाही? थोडे नाही वेगळे होते पण म्हणजे असंच नाही का सगळे सारखे दिसते. आता सगळ्या बायका जेवढ्या हळदी कुंकाला आल्या ना, सगळ्यांनी आपलं टेरेस गार्डन पण पाहिलं. कारण त्या बोलत होत्या आम्ही फक्त व्हिडिओमध्येच तुमचं टेरेस गार्डन पाहतो, आता आम्हाला ऑन ग्राउंड तुमचं टेरेस गार्डन पाहायचंय. तर हळदी कुंकू झाल्यानंतर मग टेरेसवरती येत होत्या ना त्या, तर तिथंच कार्पेट टाकलं होतं मी आणि मग तिथंच बसायच्या त्या. कोणी चोपड्यावरती बसायचं आणि मग राजू गरम गरम भजे काढून द्यायचा, दूध पण आणून द्यायचा आणि मग मस्त आम्ही बाकीच्या बायका येऊपर्यंत गप्पा गोष्टी मारत बसायचो. तर ह्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाच कोणाकडं जायला यायला वेळ नाही ना, त्यामुळं ह्या हळदी कुंकूच्या बहाण्याने का होईना थोडंसं असं गाठीभेटी होतात तर छान वाटतं. आपलं गार्डन पाहून सगळ्याजणी विचारत होत्या, तुम्ही एवढं सगळं कसं काय मॅनेज करता, कसं काय मेंटेनन्स ठेवता एवढं झाडांचं त्याचं. तर त्यांना म्हणलं सकाळी उठल्यापासून रात्रीचं झोपेपर्यंत माणूस चालूच राहते, तेव्हा सगळं एवढं मॅनेज होतंय. आता राजू भजे घेऊन आलता वरती, पण दरवाजातूनच मला आवाज देत होता, तो खूप लाजत होता. तर ताईन त्या बसल्या चोपाळ्यावरती, त्यांना भजे पण दिले मी. तोपर्यंत मग आमच्या गाववाल्या ताई आहेत ना, त्या पण आल्या. त्यांना म्हणलं या वरतीच तुम्ही. मग राजूनी भजे आणि दूध त्यांना वरतीच दिलं. कधी राजू मदत करत होता तर कधी फौजी साहेब पण मला वरती आणू देत होते. कारण आकाश अभ्यास करत होता आणि सागर गेला होता मेडिकलवर. कारण सागर फार्मसी करतोय ना, त्यामुळे संध्याकाळी तो कॉलेजवरून आल्यानंतर मेडिकलवर प्रॅक्टिससाठी जात असतो. आणि आकाशचे पण जीचे पेपर, CETचे पेपर आलेले आहेत ना, तर तो पण अभ्यास करत असतो. त्यामुळं मी पण त्याला काही जास्त काही असं डिस्टर्ब करत नाही, जास्त काम नाही सांगत. राजू जर असेल ना तर तो मला मदत करतो किंवा फौजी साहेब असतील तर ते मला मदत करतात असं. तर आता फक्त राजू आणि फौजी साहेब दोघंच मला मदत करत होते. सकाळी नाही ना ते 9 वाजता परत इकडे चहा द्यायला. या 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 चालते.
हे पण कमी आहे. अगं, आधी दूध दुधाला आले. घरी असं दूध आहे ना. आणि ते तिळगुळ पण खाऊ. एक 5-10 मिनिटात. बरोबर 10 मिनिटात येते. थंडीने आभाळामुळे ते हे होतं ते. हे राजूचे भजे आमच्या स्पेशल भजे. दोघींनाही गुरु आहे. हा. उपवास आहे? थोडे थोडे. अरे, येऊ शाळेत आहे. फोन होती ना तो परत. बारकी रडू रडू करत बसली आहे. हा तुम्ही का? पण या आमच्याकडे हळदी कुंकवाला. मला रिअल मध्ये बघायचं त्यांचं. मला तुला परत घेऊन जा. चल ये बघ बाय. बाय बाय. बाकीचे येऊन गेले का? नाही अजून येऊ राहिले. हो. बसा बसा निवांत. आता गावाला वहिनी आहेत ना पलीकडे कॉलनीमध्ये राहतात, त्या 5-6 जणींनी एकत्र हळदी कुंकू ठेवलं होतं ना, त्यामुळे आमचं आधीच ठरलं होतं माझ्या इकडल्या सगळ्या बायका झाल्या ना त्यानंतर मी त्यांच्या इकडे जाणार आणि त्यानंतर मग त्या सगळ्या जणी माझ्या इकडं हळदी कुंकूला येणार. तुम्ही यामध्ये राहायचं मग. लांबून आल्यात दमून आल्यात. आम्ही सगळ्या रडू करायला लावलंय. एवढं सगळ्या रडत होते. म्हणजे इकडे यायचंय. माझ्या रडायलाच लागली. आणि पहिली काय केलंय आमच्या आत्या सगळे म्हणजे चला तुमच्या आत्याकडे. प्यारी रडत होत्या. एवढ्या खुश होतात ना इकडे आल्यावर. खूप गाणी म्हणतात, नाचतात. त्यांना खूप खूप आवडतं. आवडतं त्यांना. करायला. ही पण लुकडी सुकडी. मी बाहेर चालले बरं का त्याच्या. तुम्ही चालू होतं. पण ते झाडांना तेवढं मेंटेन पण करावं लागतं. राजू गरम गरम भजे काढत होता तोपर्यंत त्यांना सगळ्यांना म्हणलं चला टेरेसवरती. मग सगळ्या टेरेसवरती आल्या. तर गरम गरम दूध मग मी टेरेसवरतीच आणलं त्यांना आणि भजे काढायचे झाल्यावर मग भजे पण वरतीच आणले. कार्पेट मोठं टाकलं होतं ना तिथं टेरेसवर, तर सगळ्याजणी आम्ही तिथंच बसलो. मग टेरेसवरती निवांत थोड्याशा आमच्या गप्पा टप्पा झाल्या आणि त्यानंतर मग आम्ही खाली आलो. मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलं मी आणि वाण पण दिले. परत चावी. धन्यवाद. तुमचा पण जास्तच वेळ घेतला. तर हळदी कुंकूचा कार्यक्रम उरकूपर्यंत रात्रीचे 9-9:15 वाजले होते. मला माहिती होतं उशीरच होणार आहे, त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक मी दुपारीच करून ठेवला होता. हळदी कुंकूचा कार्यक्रम मी असा केला. तर तुम्हाला हळदी कुंकूचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.